नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे मातेच्या 9 दिव्य रूपांची उपासना. चला तर मग आज जाणून घेऊया नवदुर्गाची अद्भुत कथा. पहिल्या दिवशी पूजली जाते पर्वतराज हिमालयाची कन्या शैलपुत्री. हातात त्रिशूळ, डोक्यावर चंद्र. ती आपल्याला सांगते स्थिर रहा, अडळ रहा, पर्वतासारखे मजबूत बना. दुसऱ्या दिवशी येते ब्रह्मचारिणी. हातात जपमाळ आणि कमंडल घेऊन ही देवी तपश्चर्येचं एक प्रतीक आहे. मित्रांनो, ह्या देवीकडून आपल्याला असा संदेश मिळतो की संयम आणि श्रद्धा असेल तर ह्या जगात अशक्य काहीच नाही. तिसऱ्या दिवशी प्रकट होते चंद्रघंटा. कपाळावर अर्धचंद्र, सिंहावर आरूढ ही देवी आपल्याला शिकवते की निर्भय रहा आणि अन्यायाविरुद्ध नेहमी उभे रहा. चौथ्या दिवशी येते माता कुष्मांडा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हिच्या एका स्मित हास्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं आहे. ही देवी आपल्याला शिकवते की नेहमी सकारात्मक राहा. तुमच्या एका स्मित हास्यानेही पूर्ण जग बदलू शकते. पाचव्या दिवशी येते स्कंद माता म्हणजे कार्तिकेयाची आई. ही देवी आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली आहे. तिच्या रूपातून आपल्याला मातृत्वाची माया आणि करुणेची ताकद दिसते. सहाव्या दिवशी येते माता कात्यायनी. असुरांचा संहार करणारी ही देवी आपल्याला सांगते की सत्यासाठी नेहमी लढा आणि अन्यायाचा सामना करण्यासाठी कधीही घाबरू नका. सातव्या दिवशी प्रकट होते काळरात्री. या देवीचे रूप खूपच भीषण आहे, पण हृदय मात्र भक्तांसाठी करुणामयी. ही देवी मृत्यू आणि अंधकार नष्ट करून सांगते की जर देवावर श्रद्धा असेल तर भीती कधीच उरत नाही. आठव्या दिवशी पूजली जाते महागौरी. पांढऱ्या वर्णाची, शांत, करुणामयी. ही देवी पवित्रतेची खरी शक्ती आहे. आणि नवव्या दिवशी येते सिद्धिरात्री. सर्व सिद्धी, सर्व यश, सर्व सामर्थ्य तिच्यापासूनच मिळतं. ही देवी पूर्णत्वाचं प्रतीक आहे. आणि मित्रांनो, हेच आहेत मातेचे 9 दिव्य अवतार म्हणजे नवदुर्गा. मित्रांनो, लक्षात ठेवा की नवरात्रीचे 9 दिवस फक्त पूजा आणि गरबा नाही, तर प्रत्येक अवतार आपल्याला आयुष्याचं एक नवीन सत्य शिकवतो. तर मित्रांनो, तुम्ही मला सांगा की ह्या 9 रूपांपैकी देवीचा कुठला अवतार तुम्हाला सर्वात जास्त भावतो? कमेंटमध्ये नक्की सांगा.